महत्वाची बातमी, मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार. चेन्नी थलांनी ही घोषणा केली आहे. मुंबई काँग्रेसचं एक दिवसीय शिबिर पार पडलेलं आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे। 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. मनसेसोबतच्या आघाडीवरील प्रश्नाला वर्षा गायकवाडांनी हे उत्तर दिलंय. बिहारमधल्या रासानंतरही काँग्रेस असा निर्णय घेत आहे, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत. आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्थेची आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही. आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे. आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत. त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात. जे निर्णय घेत आहेत जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतंय का, हा मोठा प्रश्न आहे. आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल. मी कट्टर बीजेपी समर्थक. अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान आहे. बिहारमधील भाजपच्या विजयानंतर निवेदिता सराफ यांचे विधान आहे. मी कट्टर बीजेपी समर्थक. बिहारच्या विजयाचा आनंद असल्याचं निवेदिता सराफ यांनी म्हटलंय. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपण कट्टर बीजेपी समर्थक असल्याचं वक्तव्य केलं आहे. निवेदिता सराफ यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. एक सगळेच कलाकार नाही आहेत, पण ज्या कलाकारांना काही दिलं गेलं, सांगून दिलं गेलं, अधिक पण होते पण त्यांना डावलून दिलं गेलं, मग ह्यांना बोललंच पाहिजे. आता ती निवेदिता ना सराफ, अजून त्यांना काहीतरी हवं असेल, हवं असल्याशिवाय काय बोलणारच नाहीत. त्या काय हे म्हणून नाही. आता मी बघते आज सगळेजण सत्तेसमोर काय असते, काही लोक लाचार असतात. आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतोय की खूप ऍक्टर असे बोलायला लागलेले आहेत की आम्ही कशाबद्दल फॅन आहेत. मला नाही कळलं मुंबईमध्ये किंवा आज तुम्ही जे बोलताय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले. जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतंय की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. आता या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आता निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन कलाकारांच्या प्रती सुद्धा भाजपशी काय आहे हे तिथनं व्यक्त होते. परंतु याचं लगेच राजकारण कुणी करू नये. नाही तर आता निवेदिता सराफ बोलल्या की त्या ठिकाणी पुन्हा शिव्या घालायला सुरुवात करायची. असं करणं मला वाटतं आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही. बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे मला आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. निवेदिता सराफ यांच्या आधी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी सुद्धा उघडपणे भाजप समर्थन करत मी भाजपचा आणि मोदींचा भक्त असल्याचं म्हटलं होतं. कोठारे एवढ्यावरच थांबले नाही, तर मुंबईमध्ये भाजपचं कमळ फुलणार, महापौर सुद्धा भाजपचाच होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. इतकंच नाही तर अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात कोठारेंनी शिंदे पितापुत्रांचं कौतुक करत एकनाथ शिंदे धडाकेबाज नेते तर श्रीकांत शिंदे झपाटलेले खासदार असं म्हटलं होतं. ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे.
मुंबई महानगरपालिका कुठल्या परिवाराची जहागीर नाही असं म्हटलं अमित साटम यांनी. अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे, तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही या शब्दात आदित्य ठाकरेंनी पलटवार केलाय. दादरच्या जवळ एक पोस्टर लावलं होतं, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक. त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक. मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही. ही मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे. त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था. ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही. अशा चिल्लर लोकांना आम्ही उत्तरं देत नाही. त्यांना खरं तर मुंबईचं आत्ता आठवलेलं आहे, त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती, तर जाऊ दे. युती आघाडी करायला कोणती अट नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. मनपा निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. तर मुंबई पालिका अजून जाहीर झालेली नाही. काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया आहे. स्थानिक निवडणूक आहे, नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राजाच्या येते. याच्या वतीने आम्ही निकाल घेत की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांना. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक होत अशी भूमिका घेतलेली घेते. घेताना घेणार का नाही हे मला माहीत नाही, पण घेते ते काय असेल नाही. आणि स्वस्त सांगायचं मुंबई महानगरपालिका आत्ता जाहीर झालेली नाही. महत्वाची बातमी. बीएमसी निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदेंची आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असणार आहे. मुक्तगिरी बंगल्यावर आज आढावा बैठक पार पडणार आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. बीएमसी निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदेंची आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असेल. मुक्तगिरी बंगल्यावर या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकांत शिंदे यांची बैठक असेल. बीएमसी निवडणुकांचे पडघम जे आहे ते वाजायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक पक्षाकडून तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि प्रत्येक पक्ष आढावा बैठक घ्यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आता श्रीकांत शिंदे हे आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.